नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, अभ्यास करताय ना, केलाच पाहिजे. ग्राउंड करताय ना, केलंच पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विषय खूप इंटरेस्टिंग आहे. खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. बघा असे हे काही मुद्दे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले आहे. खूप महत्त्वाचे मुद्दे आहे. जे विद्यार्थी या चालू भरती प्रक्रियेमध्ये बाहेर पळालेले आहे. बाहेर पळाले म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे खूप कमी गेले आणि ग्राउंड कमी गेल्यामुळे ते त्या ठिकाणी फक्त 25 गुण सुद्धा मिळवू शकले नाही, तर असे विद्यार्थी त्या भरती प्रक्रियेमधून हे बाहेर निघालेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात ते अपात्र ठरलेले आहे. अजून जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे 40 प्लस होते, कोणाकोणाचे ग्राउंड तर 45 प्लस होते, परंतु या विद्यार्थ्यांचा सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये खूप लॉस झालेला आहे. तो लॉस म्हटलं म्हणजे असा की दोन कारणं त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. पहिलं कारण ते म्हटलं म्हणजे तुमचा चिपचा प्रॉब्लेम, आणि दुसरं जे कारण आहे ते कारण म्हटलं म्हणजे तुमचा सेन्सरचा प्रॉब्लेम. आणि असे बरेच आपण त्याच्यामध्ये छोटे मोठे कारणं सांगू शकतो. आता बऱ्याच भरती प्रक्रिया या उन्हामध्ये सुद्धा पार पडल्या, तर या सर्व कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे ग्राउंड आहे हे ग्राउंड कमी गेले. आणि कमी गेल्यामुळे जेमतेम ते विद्यार्थी लेखी परीक्षेला बसले, परंतु अंतिम जे मेरिट आहे, आता बऱ्याच जिल्ह्यांचे अंतिम मेरिट हे लागलेले आहे, लागून राहिलेले आहे. तर त्या मेरिट लिस्टमध्ये, अंतिम याद्यांमध्ये या विद्यार्थ्यांचे नाव हे आलेले नाही आहे. म्हणजेच कोणी 5 मार्कांनी किंवा कोणी 10 मार्कांनी किंवा कोणी 2 मार्कांनी, अशा जेमतेम मार्कांनी मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन हे हुकलेलं आहे. तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ. आता या सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र झालेले जे उमेदवार आहे, तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे असे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे. पहिला जो मुद्दा आहे, आगामी ज्या भरत्या आहे येणाऱ्या काळामध्ये, बघा या भरतीमध्ये तुम्हाला अपयश आलं, तर अपयश आल्यानंतर तुम्ही खचून न जाता येणाऱ्या काळातील ज्या भरत्या आहे त्या कोणकोणत्या भरत्या आहे, तर त्या भरत्यांना तुम्हाला सामोरे जायचं आहे. बघा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या महत्त्वाच्या 2 डिपार्टमेंटच्या भरत्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे डिपार्टमेंट आहे ते म्हटलं म्हणजे तुमचं वन खातं. म्हणजे आगामी जे भरती प्रक्रिया होणारी आहे त्या संदर्भात बोलतोय मी. तुमचं वन खातं, या वन खात्यामधले जे तुमचे वनरक्षक असतात, तर या वनरक्षकांची जाहिरात हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुमची जे दुसरी जाहिरात आहे ते म्हटलं म्हणजे राज्य उत्पादन शुल्क किंवा दारूबंदी पोलीस असं सुद्धा आपण त्या पदाला म्हणतो. तर या पदाची सुद्धा जाहिरात लवकरच येणार आहे. तर अशा प्रकारे ह्या 2 डिपार्टमेंटच्या जाहिराती तर ह्या येणारच आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे डिपार्टमेंट तुमचं म्हटलं म्हणजे ते आरोग्य खातं, त्या आरोग्य खात्याची सुद्धा जाहिरात हे लवकरच येणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी या ठिकाणी अपात्र ठरले या पोलीस भरतीला, तर अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता या भरत्यांची तयारी करायची आहे. बघा सध्या पोलीस भरतीमध्ये ग्राउंड कमी किंवा चिपचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा सेन्सरचा प्रॉब्लेम असेल, बघा याच्या अगोदर ज्या भरती प्रक्रिया पार पडल्या, तर एकाही भरती प्रक्रियेमध्ये असे प्रॉब्लेम झालेले नाही विद्यार्थी मित्रांनो. हे आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यातील ही पहिली भरती प्रक्रिया म्हणावं लागेल की या भरती प्रक्रियेमध्ये हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आलेले आहे. आणि या प्रॉब्लेममुळे जे विद्यार्थी
ज्या विद्यार्थ्यांना अक्षरशः 40 मार्क पडत होते किंवा 45+ मार्क पडत होते, अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा त्या ठिकाणी खूप कमी मार्क आलेले आहे आणि या सर्व परिणामांमुळे ते त्या भरती प्रक्रियेमधून बाहेर पडले आहे. तर हा मुद्दा आपण सुरुवातीला घेतलाच होता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, आगामी ज्या भरत्या आहे तुमच्या, ह्या आगामी ज्या भरती आहे, वनरक्षक असेल तुमचं किंवा दारूबंदी पोलीस असेल किंवा आरोग्य खात्याची भरती असेल, तर या भरत्या केव्हा येणार आहे? तर लवकरच विद्यार्थी मित्रांनो, आता ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. जी पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे, ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. ही भरती प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच या तिन्ही डिपार्टमेंटच्या जाहिराती ह्या येणार आहे. तर याची तयारी तुम्ही चालू करा. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला, ज्या मुलांचे वय संपले आहे त्यांनी काय करायचे, हा खूप आणि खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच असे विद्यार्थी आहे या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना वयवाढ मिळाली होती, परंतु या भरती प्रक्रियेमध्ये ते विद्यार्थी अपात्र ठरले. काही विद्यार्थ्यांचे घरगुती प्रॉब्लेम होते किंवा सेन्सरचे प्रॉब्लेम होते किंवा तुमचे चिपचे प्रॉब्लेम होते. तर असे बरेच प्रॉब्लेम आल्यामुळे ते विद्यार्थी हे जे भरती प्रक्रिया आहे, त्या विद्यार्थ्यांची ही भरती प्रक्रिया शेवटची भरती प्रक्रिया होती. शेवटची का? कारण त्यांचं जे वय आहे, हे वय या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता बघा, याच्यामध्ये जे आपली एक डिपार्टमेंटची भरती प्रक्रिया आहे, ते म्हटलं म्हणजे तुमची दारूबंदी पोलीस, यांना जे वय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे वय भरपूर आहे. कॅटेगरीवाल्यांना पण भरपूर वय दिलेलं आहे आणि तुमचे जे ओपनचे उमेदवार आहे, या ओपनच्या उमेदवारांसाठी सुद्धा खूप वय यामध्ये दिलेलं आहे. तर काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या भरतीची तयारी करू शकता. आता आगामी जे तुमची 20,000 पदांची पोलीस भरती आहे, तर या पोलीस भरतीला जे वयवाढ आहे, हे वयवाढ मिळणार की नाही, हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा पुढचा मुद्दा आहे. तर ते वयवाढ मिळेल किंवा नाही मिळेल त्याच्या तुम्ही भरोशावर बसू नका. जे तुमची आता लेटेस्ट भरती येणार आहे, दारूबंदी पोलीस किंवा उत्पादन शुल्क या खात्याची, ही जे भरती येणार आहे, या भरतीची तुम्ही तयारी करा. आता तो जो आपला मुद्दा आहे वयवाढचा, त्याच्या संदर्भात आपल्याला प्रयत्न करायचेच आहे आणि आपण प्रयत्न करू. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आगामी ज्या भरत्या आहे, या आगामी भरत्यांची तयारी करायची आहे. तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी या चालू भरती प्रक्रियेमधून अपात्र ठरलेले आहे किंवा बाहेर पडलेले आहे, तर या अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ होता. तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या ज्या तुमच्या भरत्या आहे, येणाऱ्या ज्या तुमच्या जाहिराती आहे, या जाहिरातींमध्ये आपलं नाव कसं झळकणार याच्यासाठी प्रयत्न करायचे, याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचे आहे, मेहनत करायची आहे. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.